नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. आज 80वा स्वतंत्रता दिवस होता. देशाला स्वातंत्र्य मिळवून 80 वर्ष झाले. जवाहरलाल नेहरूंनी रात्री 12 वाजता 15 ऑगस्ट 1947 ला लाल किल्ल्यावरनं तिरंगा ध्वज फडकवला आणि देश स्वतंत्र झाला. त्यानंतर आज 80 वर्ष झाले. 15 ऑगस्ट 2026 ला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेंडा फडकवला आणि 2047 पर्यंत आम्ही काय करू आणि कसा देशाने विकास केला याचा एक खोटेपणाचा उत्कृष्ट नमुना देशासमोर ठेवला. बोलाचीच भात आणि बोलाचीच कढी आपल्या मराठीत म्हणतात तसं. काय म्हणावं पंतप्रधानांनी? जेनजीला पंतप्रधान इतके घाबरले की पूर्ण भाषणामध्ये युवा शक्ती, युवा शक्ती, युवा शक्ती, युवा शक्ती हेच चालू होतं. हेच चालू होतं. आणि प्रत्येक ठिकाणी खोटारडेपणा. देशाचा निर्यात वाढला. पण निर्यात आयातचा घाटा किती झाला? एका महिन्यात $31 अरब. एका महिन्याचा, जुलै महिन्याचा. लेटेस्ट आकडा. आम्ही मेडिकलचे कॉलेजेस वाढवले, सीट्स वाढवल्या. कशा वाढवल्या? नीट पेपर फोडून. इतके डॉक्टर्स आहेत, मग ग्रामीण क्षेत्रात डॉक्टर का नाही? इतक्या युनिव्हर्सिटी सुरू केल्या, शाळेंचं काय? शाळा किती बंद झाल्या? प्रत्येक बाबतीत खोटं बोलत गेले. एम-एस-एम-ईनी क्वालिटी ठीक केली पाहिजे. एम-एस-एम-ईला तुम्ही जिवंत ठेवलं का क्वालिटी ठीक करायला? आम्ही 40-42 देशात एफ-टी-ए केलंय. अरे फ्री ट्रेड एग्रीमेंट करून तुम्ही पूर्ण देशाचा बळी दिलाय. जगातला प्रत्येक देश भारताशी फ्री ट्रेड एग्रीमेंट करू इच्छितो. कारण 140 करोडचा इतका मोठा उपभोक्ता, ग्राहक कुठल्याच देशात नाहीये. आणि जे एफ-टी-ए होतायत ते भारतासाठी किती प्रॉफिटेबल आहेत आणि जे देश करतात त्यांच्यासाठी किती प्रॉफिटेबल आहेत, याचा काही अंदाजच नाही. तामिळनाडूपासून म्हणे सगळं सुरतपर्यंत टेक्सटाईल किती एक्सपोर्ट करतात, सगळे टेक्सटाईल बंद पडलंय. स्वतःच्या राज्यात सुरतमध्ये काय चालू आहे या माणसाला माहित नाही आणि हे पंतप्रधान म्हणतात स्वतःला. सगळे प्रोसेसिंग हाऊस बंद आहेत, तिथले लोक गावी गेलेले आहेत वापस. कारण बांगलादेशला अमेरिकेने ड्युटी फ्री केलंय आणि आपल्याला 18% आहे गारमेंटवर. पंतप्रधानांचं स्वप्न 500 फॉर्च्यून कंपनीमध्ये भारताच्या कंपन्या का नाही? पहिल्या 5 भारताच्या असल्या पाहिजेत. पहिल्या 5 फार्मा कंपनीमध्ये भारताच्या 1-2 असल्या पाहिजेत. हे सगळं होऊ शकतं मोदीजी ज्या दिवशी तुम्ही राजीनामा देऊन जाल. कारण 54 लाखाचं कर्ज ज्या माणसांनी देशावर 250 लाख केलेलं आहे. 5 पट टक्क्यांनी नव्हे, 5 पट 500% जर तुम्ही कर्ज वाढवत असेल देशावर तर काय कराल? एआय करायचं म्हणे. कसलं एआय करता? शाळेमध्ये शिक्षक नाहीत. छत नाहीये. मुलींसाठी टॉयलेट्स नाहीयेत. पिण्याचं पाणी तर सोडूनच द्या. अहो शाळेत जायला रस्ता नाहीयेत. पोरं चिखलात जातायत. ओढ्यातून पोरं वाहून चाललीत मुलं. म्हणे एआय साठी आम्ही प्रयत्न करू. इनोव्हेशन म्हणे R&D साठी 1,00,000 करोडचा फंड ठेवला म्हणे. ठेवला ना बाबा. त्यातले आता 2,500 कोटी वाटले. 2,500 कोटी पैकी म्हणजे 2,2500 कोटी वाटले. त्यातले 1,500 कोटी वाटणाऱ्या लोकांनी आपल्याच कंपन्यांना दिले. आपण सगळे भाऊ भाऊ सगळे मिळून खाऊ खाऊ.
तो एक मंत्री राजस्थानचा, त्यांनी सबसिडीसाठी अप्लाय केलं, त्याला मिळाली नाही. मग तो मंत्री झाला. त्याच डिपार्टमेंटमध्ये तो उपाध्यक्ष आहे त्या संस्थेचा, ज्याच्या थ्रू सबसिडी दिली जाते आणि स्वतःला सबसिडी 1 कोटी रुपये देऊन टाकली. जेव्हा हे पकडलं प्रकरण, तेव्हा मग वापस केली. हे नवीन, म्हणजे जे आपल्या देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेली जी नवीन थेरी आहे न्याय देण्याची, ती आता दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे. त्याबद्दल यासाठी खास विशिष्ट जय जयकार करायला पाहिजे विशिष्ट तऱ्हेने देवेंद्र फडणवीसांची. हा देवेंद्र फडणवीसांचा फॉर्म्युला आहे. पुण्यामध्ये जैन हॉस्टेलची जमिनीचा सौदा झाला. त्यात मोहोळपासून कोणाकोणाच्या नावाची चर्चा होती. म्हणजे अक्षरशः नागपूरपासून सगळ्यांचा इस्टेट होता असं बोललं जातं तिच्यात. नागपूर म्हणजे हे नव्हे, गडकरी नव्हे. कारण गडकरीला कोण विचारतं महाराष्ट्रामध्ये. तर तिथे जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं, खूप थुतू झाली, तेव्हा जमिनीवाल्यांनी जमिनी वापस घ्यायच्या. तू त्याची जमीन वापस कर, तू पैसा वापस कर. भ्रष्टाचार झालाच नाही. टाळ्या, जा घरी. पार्थ पवारनी एवढा मोठा त्या रजिस्ट्री केली इतक्या मोठ्या जमिनीची 500 रुपयामध्ये फक्त. आधी जमिनी सरकारी होती. फार मोठं स्कॅन्डल बाहेर आलं. चला चला, सोडा सोडा सोडा, जमिनी वापस करा, पैसे वापस करा. झालं नाही ना, खतम. चोराकडनं माल घ्यायचा. तुझा घरचा चोरी झाली, मोबाईल चोरला, हो, मोबाईल वापस कर. तुझा मोबाईल मिळाला वापस, आता चोरी नाही, तुझा रे बाबा घरी. तसंच पहिले भ्रष्टाचार करून तो 1 करोडची सबसिडी घेतली, मग ती वापस करून दिली. जाऊ द्या ना, वापस करून टाका. प्रकरण कम संपलं. हे आता नवीन थेरी आहे या सरकारची आणि ह्या प्रामाणिकच्या गोष्टी करतात. लहान मुलांना कावळ हातात थांबवून दिली त्यांनी. स्कूल पूर्ण कावड घेऊन असे विद्यार्थी खांद्यावर आपले लटकून कावड घेऊन चाललेत. त्यांनी तिने ट्विट केलं. तो फोटो पाहिल्यावर अंगावर काटा येतो. मी गडचिरोलीला होतो. 3 मुली दगावल्या सरपंचांनी. आश्रम शाळेत एका रूम मध्ये झोपल्या होत्या सगळ्या मुली. सगळा पैसा खाल्ला. तो आश्रमशाळा चालवणारा कोण? काँग्रेसचा गडचिरोलीचा अध्यक्ष. पण सक्का जावाई त्याचा बीजेपी मध्ये आहे. त्यामुळे त्यांनी काही, म्हणजे काँग्रेसी म्हणून जरी त्याचा असं हे सगळं बाहेर आणलं कोणी, तरी त्याला वाचवायला त्याचा भाजपामध्ये जावाई आहे. सगळे कसे मस्त सांभाळून ठेवतात. एक जावाई भाजपामध्ये, मेहुणा शिवसेनेमध्ये, स्वतः काँग्रेसमध्ये. कोणी कोणाचं सरकार आलं तरी आपण आपलं खाणं थांबलं नाही पाहिजे. देवेंद्र फडणवीस पालकमंत्री आहेत. काय रोड आहेत बाबा. आश्रम शाळेत मुलांची व्यवस्था नाही होत, पण नवीन गेस्ट हाऊस मध्ये हजारो लाखो करोड रुपयाचा खर्च होत आहे. काय आहे? आज पंतप्रधान म्हणतात आम्हाला 80 वर्ष झाले आणि स्वातंत्र्य, हेन तेन जेनजी आणि ते हे सगळं बोलत असताना, त्याच 15 ऑगस्टला प्रोफेसर होती एक JNUची, हसन मॅडम. अतिशय नावाजलेलं नाव राजनीतिक शास्त्रामध्ये. त्यांचं भाषण सरदार पटेल स्कूलमध्ये होतं. त्यांच्याकडनं हाती झेंडावंदन होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांना संबोधन होतं. हे VHP वाले पोहोचले तिथे नारे लागवत तिच्या विरुद्ध. कॅन्सल झाला प्रोग्राम. 80 वर्ष देश स्वतंत्र झाल्यावर जर JNU सारख्या इन्स्टिट्यूटचा प्रोफेसर झेंडावंदनासाठी आपण बोलवू शकत नाही आणि या गुंडांना घाबरून पोलीस म्हणतो कार्यक्रम रद्द करा, सिक्युरिटीसाठी चांगलं नाहीये. आणि हा बापड्या तिथे लाल किल्ल्यावरनं छाती ठोकपणे सांगतो की देश स्वतंत्र आहे, कशाचीच भीतीची गरज नाही. अरे इंग्रज बरे परवडले होते असं वाटायला लागलं आता. आणि अर्बन नक्षलवर जो माणूस यांच्या कुकर्माचा पडदा बाहेर काढेल अर्बन नक्षल, जो यांना प्रश्न विचारेल अर्बन नक्षल, जो यांचा भ्रष्टाचारच्या विरोधात बोलेल अर्बन नक्षल, यांच्या व्याभिचाराच्या विरुद्ध बोलेल अर्बन नक्षल, राम मंदिरात झालेल्या चोरीबद्दल विचारलं तर अर्बन नक्षल. जर हेच अर्बन नक्षल असतील तर आम्ही अर्बन नक्षल व्हायला तयार आहे. आम्ही अर्बन नक्षल. या देशाच्या राज्यघटनेची
सुरक्षा जर आम्हाला करायची असली आणि या देशातली लोकशाही वाचवायची असली आणि त्या वाचवणाऱ्या किंवा त्या राज्यघटनेसाठी लढणाऱ्या लोकांना तुम्ही अर्बन नक्सल म्हणत असाल, तर आम्ही अर्बन नक्सल म्हणून घ्यायला तयार आहे. कावळ्याच्या शापाने गुरं मरत नसतात. हे त्यांना कळलं पाहिजे. एकूण हे सुद्धा 80व्या स्वातंत्र्य दिवसाचं भाषण ठोकणाऱ्या होतं. एंटरटेन म्हणून ऐकायचं. 72 मिनिटाचं भाषण. एकही वस्तुस्थिती सांगणारा वाक्य नव्हतं. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.